प्रिंटरची देखील सुविधा त्या देखील आता मला वाटतं त्या पूर्ण लोकांना पैसे भरायला सांगितलेले आहेत. बिल देऊन पैसे तुमच्या अकाउंटवर आलेले आहेत काय काय दिव्यांगांच्या. तो देखील ह्या प्रहारचा दणका या महानगरपालिकेला या महाराष्ट्राला बसलेला आहे. आणि दुसरी गोष्ट महानगरपालिकेमध्ये जे 5% निधी आजपर्यंत दिला जात नव्हता तो निधी देखील आपण दिघे साहेबांच्या नावानं 40,000 पेन्शन मुंबई महानगरपालिकेत चालू झालेले त्या ज्या दिव्यांगाला माहिती नाही त्यांनी देखील ते फॉर्म भरून घेण्यात यावे अशी माझी सर्व मुंबईकरांना विनंती आहे. आणि या मागण्या मला वाटते मुख्यमंत्री साहेबांसोबत मीटिंग या पुढच्या आठवड्यात होणार आहे. बच्चूभाऊ कडू साहेबांना घेऊन ती मीटिंग मुख्यमंत्री मंत्रालयामध्ये होईल आणि त्यावेळेला ह्या पेन्शनच्या मागण्या वगैरे ज्या मागण्या आहेत आपल्या 21 मागण्याचं निवेदन आपण दिलेलं आहे. त्यामध्ये महत्वाची पण एक मागणी केली आम्ही काल भाऊंना सांगितलं, भाऊ सरकारी शाळेमध्ये दिव्यांगांच्या मुलांना फ्री शिक्षण दिलं जातं परंतु दिव्यांगांच्या मुलांना खाजगी शाळांमध्ये भाऊ फी भरण्याची दिव्यांगामध्ये ताकद नाही, त्यांच्या पाल्यामध्ये ताकद नाही. पण सरकारी शाळा आणि ज्या खाजगी शाळा आहेत कॉलेज आहेत त्यामध्ये देखील दिव्यांगांना फुकट शिक्षण मिळावं, त्यांच्या पाल्यांना शिक्षण फी माफ करावी आणि त्यांना ऍडमिशन फ्री मध्ये देण्याची ही देखील मागणी आपण काय केलेली आहे. तरी अशा 21 मागण्याचं आंदोलन आज आपण इथं सर्वांनी उपस्थित राहून शांततेने म्हणजे सांगितल्याप्रमाणे शांततेने आंदोलन केलं. कारण प्रशासनाला आपल्याला 168 ची नोटीस दिली होती. कारण देशाचं हे प्रजासत्ताक दिन आहे आणि 15 ऑगस्ट हे आपल्या देशासाठी एक सण आहेत आपले. त्यासाठी आपण शांततेने कलेक्टर साहेबांनी आणि पालकमंत्री आशिष शेलार साहेबांनी सांगितले नक्कीच आम्ही त्यांना भेट देऊ आणि त्यांच्या मागण्या नक्कीच पूर्ण करू असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. धन्यवाद. सर्वांनी आला तुमचे पुनश्च आभार. आणि इथून पुढे मी सर्वांना एक विनंती करतो, प्रहार या मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपण भाऊनी कामं केलेली आहेत. या देशातलं पहिलं मंत्रालय कुणी केलं तर बच्चू कडू साहेबांनी केलं. या देशातलं मंत्रालय 125 पेक्षा जास्त शासन निर्णय या महाराष्ट्रामध्ये काढलेले आहेत. आपल्या वार्डातला नगरसेवक आपल्या दिव्यांगाला विचारत नाही. कधी विचारले का सांगा मला बंधूनो. परंतु अमरावतीतला एक बच्चू कडू साहेबांनी महाराष्ट्राच्या त्यांच्या मतदारसंघातलं प्रश्न बाजूला ठेवून त्यांनी विधानसभेत पोटतिडकीने दिव्यांगांचे दोन तीन प्रश्न या विधान भवनात मांडून त्यांनी अपंगांचा पहिला 300-150 पेन्शन होती 1500वर आणली. नक्कीच आता 6000 ची मागणी केलेली आहे ती नक्कीच पूर्ण करू. नाही तर कोणी सांगितलेलं आहे आपल्याला मार्च मध्ये जर ही पेन्शन नाही वाढली तर मार्च मध्ये राज्यातलं सर्वात मोठं आंदोलन 2 ते 3 लाखात दिव्यांग महाराष्ट्रातून येऊन आपल्याला इथं मुंबई जाम करायचं. लाख दिव्यांग बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अपंग एकजुटीचा सर्वांना विनंती आहे तिथं चौकामध्ये आपण नाश्ता करूया. नाश्ता चहा तिथं चौकामध्ये